राज्यभरातील निराधार बेघर मनोरुग्णांना त्यांचा हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, त्यांच्यावर उपचार व्हावेत यासाठी बुलढाण्यातील अशोक काकडे आणि त्यांच्या पत्नी ज्योती काकडे यांनी गेल्या 12 वर्षांपूर्वी दिव्या फाउंडेशनची स्थापना करून त्या माध्यमातून निराधारांना आधार देण्याचं काम करत आहेत. बुलढाण्याच्या वरवंड येथील दिव्या फाउंडेशनच्या आश्रमामध्ये 200 पेक्षा अधिक महिला, पुरुष, बेघर मनोरुग्ण वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांच्या माध्यमातून विविध उपचार केले जातात. यापैकी 700 पेक्षा अधिक मनोरुग्णांना आजारातून बरे करून त्यांना स्वगृही पाठवण्यात दिव्या फाउंडेशनला यश आले आहे. समाजातील दानशूर व्यक्तींनी केलेल्या मदतीमधून या मनोरुग्णांचा सध्या सांभाळ होत आहे. या मनोरुग्णांना आली जन्मतारीख देखील माहिती नसल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल बिल्लारी यांनी आपला वाढदिवस याच सर्व निराधार मनोरुग्णांसोबत साजरा केलाय. दिव्या फाउंडेशनच्या आश्रमामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये शेकडो मनोरुग्णांचा वाढदिवस केक कापून एकाच वेळी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांनी दिव्या फाउंडेशनच्या निस्वार्थपणे सुरू असलेल्या सेवेचे कौतुक केले. अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आपण उपस्थिती लावली, काय नेमक्या भावना व्यक्त करा? खरं तर दिव्य सेवा प्रकल्प ही जी एक सामाजिक संस्था आहे, ही साधारणपणे सन 2014 पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनाथ, त्याचबरोबर अपंग असतील, मनोरुग्ण नागरिक असतील, जे बेघर आहेत, बेवारस आहेत, अशा नागरिकांसाठी, स्त्री आणि पुरुष असतील त्यांच्यासाठी काम करत आहे. आणि हे काम जे आहे हे सन्माननीय अशोक काकडे सर आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई काकडे हे दाम्पत्य आणि त्यांची टीम जी आहे ते अतिशय मनोभावेपणे हे सगळं काम करत आहे. आज 27 जानेवारी या ठिकाणी जे स्त्री पुरुष नागरिक आहेत, जे या संस्थेमध्ये दाखल आहेत, जे आपल्या घरापासून हजारो कोसो मैल दूर आहेत, किंबहुना ज्यांना आपल्या पालकांविषयी, आपल्या आईवडिलांविषयी किंवा जे नातेवाईक आहेत त्यांच्याविषयी कुठलीही माहिती नाही, आपला जन्मदिवस कधी आहे हे पण त्यांना माहीत नाही. आणि असं असताना आज या दिव्य सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून या सर्वांचा एक सामूहिक वाढदिवस 27 जानेवारीला साजरा करण्यात येत आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योग आला. मला वाटतं याच्यासारखी दुसरी संधी जी आहे ती कुठली नसावी. या संस्थेच्या माध्यमातून या सर्वांसाठी जे काम केले जाते ते खरोखरच अतिशय स्तुत्य असं काम आहे. त्यावेळेला संत गाडगेबाबांनी म्हटलं होतं की देव जो आहे हा देव दगडात किंवा देवळात नसून तो माणसात आहे. आणि हे प्रत्यंतर जे आहे ते इथं आल्यानंतर आपल्याला साक्षात पाहायला मिळतं. आणि खरं तर आपण असं म्हणतो की आपल्या प्रत्येकाचा वाढदिवस असेल तर आपण कुठल्या तरी एका वेगळ्या ठिकाणी जाऊन साजरा करतो, परंतु या ठिकाणी येऊन या सगळ्या बांधवांबरोबर आपला वाढदिवस साजरा करण्यामध्ये खरं तर एक वेगळं असं त्या ठिकाणी आनंद आहे. आणि आज या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद बघितला, तो आनंद बघितल्यानंतर खरोखर मनामध्ये या संस्थेविषयी आणि या सगळ्यांविषयी एक कृतज्ञतेची भावना निश्चितपणे आमच्या सगळ्यांची निर्माण झालेली आहे. आज या ठिकाणी अनेक सामाजिक उपक्रमामध्ये काम करणारे जे कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. या संस्थेच्या कार्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. थँक्यू. दादा, आज अनोखा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला, त्यामागची काय भूमिका होती? त्याच्या मागची भूमिका अशी, आपण पाहतोय रस्त्यावरती फिरणारा अनेक मनोयात्री आपल्याला दिसतात, बेघर दिसतात, बेवारस दिसतात. ह्या दिव्य सेवा प्रकल्पामध्ये शेकडो मनोयात्री आहेत, ज्यांना आपण खूप वेळा पाहिलं असेल, आपल्या अवतीभोवती शी सू केस वाढलेले अशा मनोयात्रींना इथे आणल्याच्या नंतर यांनाही आपल्याला भारतीय असण्याचा अधिकार मिळावा. आपल्याला नातेवाईक आहेत, आपणही मनोरुग्ण नसून आपल्याला एक जीवन जगता आलं असं पाहिजे, अशा इच्छातून या परिस्थितीमध्ये आपलाही वाढदिवस व्हावा, त्या निमित्तानं आज यांचा वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे. किती मनोयात्री आपल्या आश्रमामध्ये? आज रोजी आपल्याकडे 103 मनोयात्री आहेत. त्याच्यामध्ये 30 जण आपल्याकडे अनकॉन्शियस पेशंट आहेत, जे आज काही नवीन सकाळी आलेले आहेत. त्याच्यामध्ये 82 लोक आज समोर बसून त्यांचा सामूहिक वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे, ज्याला आपण शेकडो मनोयात्रींचं नाव दिलेलं आहे.